नमस्कार मित्रांनो, मी पव्या म्हणजेच तुमचा लाडका पव्या भाई. हो, हे खासरेवाले लयच रडायला लागले. मला म्हणायला लागले, पव्या भाई आमच्या सोबत एक शो कर पव्या भाई, प्लीज पव्या भाई. मी म्हणलं नाही बाबा, मी पिक्चर आणि वेब सिरीज शिवाय दुसरं काहीच करत नाही. मग ते लय रडायला लागले. एकदा तर त्यांनी हद्दच केली. माझ्या शाळेत आले, माझ्या हातापाया पडायला लागले. मग मी त्यांना म्हणलं, मला मधल्या सुट्टीत जेवढा वेळ असतो त्याच्यात मी तुम्हाला कंटेंट काढून देणार आणि मी माझं काम करून परत जाणार. ते मला म्हणले, भाई प्रवीण तरडे येणार आहेत. मग मी डायरेक्ट या खुर्चीत येऊन बसलो आणि आता फ्लेक्स बी छापून आणला. तर मित्रांनो, घेऊन आले खास तुमच्यासाठी पव्या भाईची मधली सुट्टी. तर पहिल्याच एपिसोडला आपण अशा खास जोडीला बोलवलंय जे महाराष्ट्रातल्या सगळ्यात खतरनाक कलाकार आहेत. त्यांचं नाव आहे प्रवीण तरडे सर. पण मी त्यांना फार घाबरतो, पण त्याचं पण सोल्युशन माझ्याकडे. ते स्वतः ज्यांना घाबरतात मी त्यांना बोलवलंय. स्नेहल तरडे मॅडम, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये, मधल्या सुट्टीमध्ये. मला कासरेवाले म्हटले प्रवीण सर पव्याबाई म्हणजे असा सहज अवेलेबल नाही होत, पव्याबाईकडे जायचं म्हणजे तुम्हाला त्या लेवलनी काहीतरी करावं लागेल. मग मी केला आपलाचा एकदाचा देऊळ बंद 2. म्हटलं आता तर पव्याबाई वेळ देईल ना मला. अहो सर, तुमच्यासाठी कधी बी वेळ आहे. आता तुमच्या या मधल्या सुट्टीत आम्ही काय करायचं तुमच्यासाठी? काय नाही सर, अगदी सिंपल फॉर्मॅट आहे. यांनी मला उचलून आणलंय मधली सुट्टी करायला, पण मी तुम्हाला तुमच्या मधल्या सुट्टीत घेऊन जाणार आहे. असं काहीतरी करू ना, देऊळ बंद 2 पिक्चर एकदम हिटच. मग डायरेक्ट काय सांगताय? मग सुरुवात करूयात पहिल्या सत्राला. एका वाक्यात उत्तरे द्या. तर मॅडम, सुरुवात तुमच्यापासून. तुमच्या शालेय जीवनात तुम्ही किती वेळा मधल्या सुट्टीतून पळून गेला आहात? 1-2 वेळा. सर, 100% तुम्ही मधल्या सुट्टीतून पळून गेलेच असणार. फक्त किती वेळा गेले तेवढंच सांगा. नाही, मी मधल्या सुट्टीतून एकदाच पळून गेलो, कारण स्पर्धा मॅरेथॉनची होती म्हणून मला पळतच जावं लागलं. म्हणजे आपण दोघं सेमच आहेत. तुम्ही पण पळून जायचं, मी पण पळून जातो सर. तुम्ही प्रवीण, मी पण प्रवीण सर. म्हणून पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सर. एक कलाकार कसा असावा? एक कलाकार माझ्यासारखा असावा. सर, मला वाटलं तुम्ही माझ्याबद्दल बोलताल सर. नाही, एखाद्या कलाकाराचं स्वप्न तुझ्यासारखं व्हावं असं असावं. वा सर वा. मॅडम, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक काय? श्रद्धा माणसाला जोडते, अंधश्रद्धा माणसांना तोडते. पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी. तुम्ही एवढे मराठीला एक से बढ़कर एक पिक्चर दिले सर. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर 1, धर्मवीर 2, शेर सेनापती हंबीरराव आणि आता देऊळ बंद 2 पण हिटच होणार आहे सर. तर तुम्हाला असं वाटत नाही की आपण हिंदीमध्ये पण एक पिक्चर बनवला पाहिजे म्हणून? म्हणजे हिंदीत जाऊन मी एक पायरी खाली का येऊ? अरे आता मी मराठी ते मराठी. सर अहो काय ना, म्हणजे काय हिंदी केलं कीच मोठं का? नाही, आपले माणसं म्हणतात ना, म्हणजे मराठी किती पण हिट पिक्चर द्या, हिंदीमध्ये एक पिक्चर करावा असं म्हणजे वाटतं ना सर. तुम्हाला तर कळालंच असेल आता काय. मग ज्यांना असं वाटतं ना त्यांना माझ्याकडे आण, माझा पॅटर्न त्यांना लावतो मी बरोबर. पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी. सर, मॅडम साठी जरी प्रश्न असला ना, तुम्ही कान देऊन ऐका बरं का. मॅडमला सोपे प्रश्न विचारतोय तू, मला अवघड विचारतोय. नाही सर, आता हा प्रश्न बघा सर. तुम्ही आमचे प्रवीण सर तुम्हाला प्रत्येक पिक्चर मध्ये घेतात, पण तुम्ही आमच्या प्रवीण सरांना एका पण पिक्चर मध्ये घेतलं नाही. असं का बरं सर? बरोबर आहे ना सर? पव्या लव यू रे, एकच लव यू पव्या. एकीच मारा लेकिन ऐसा मारा ना. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या सर. थँक्यू. बस. मग नापास झाले ना मी या प्रश्नामुळे. असं केलं, पण एवढा पव्या, अवघड प्रश्न तू विचारला तिचा मला. पिक्चर पाहिला का? फुलवंती पिक्चर. अख्ख्या त्या पिक्चर मध्ये मी समजा टक्कल केला असता, मी एवढी शेंडी लावली असती 4 फूट लांब, सर मी समजा मिशी काढली असती, तरी मी कुठल्या अँगलनी शास्त्री बिस्त्री वाटलो असतो रे. बरोबर आहे सर. म्हणून तिने मला नाही घेतला. सर, आपल्या दोघांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन आहे सर. तुम्ही पण शेतकरी, मी पण शेतकरी. म्हणून पुढचा प्रश्न माझ्या गावाकडनं आलाय सर. काय सांगतोय? हो, शेतकरी आत्महत्याचं मूळ कारण काय? शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण स्वतः शेतकरीच. आत्महत्या करतो कोण? शेतकरी. शेतकरी. त्याला कोणी करायला सांगितली असती का? नाही. आपल्या बापजाद्यांवरती मुघल चालून आले, इंग्रज चालून आले, शक, यवन, डच, हुन चालून आले. आपले बापजादे त्यांना कापून काढलं आणि आपण काय आत्महत्या करून त्यांची ती धार कापायची नाही. परिस्थिती जेवढी बिकट, शेतकरी तेवढाच तिखट. यायला आपल्या जगण्यावर कोणी येत असेल ना तर आपण त्यांच्या उरावर बसू, स्वतःला कशाला संपवायचं. मग
वा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? स्वतः शेतकरी. बरोबर ना? वा सर वा हा. सर. आपला पहिला सत्र इथेच संपलेला आहे. आता सुरुवात करू दुसऱ्या सत्राला. रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी. कथा, पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता. डॅश डॅश डॅश. 3 डॅश येतात, लक्षात ठेवा. प्रवीण विठ्ठल तरडे. बरोबर, एकदम बरोबर उत्तर. हुशार आहे मी. सर तुमचा आवडता अभिनेता. डॅश डॅश डॅश. 2 आहेत. तुझ्यात रिकाम्या जागेत 2 घुसतील का? अब लय जागा आहे सर. हा. प्रसाद ओक आणि क्षितिज दाते. रिकामी जागा मॅडम तुमच्यासाठी. डॅश डॅश डॅश. प्यायला ये म्हणलं माय. काय प्यायला ये माय? सर तुम्हाला माहितीये? नाही रे. मी सांगू? हा. रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. हे खानदेशी गाणं आहे सर. थोडक्यात काय तर त्या गाण्यात आईबद्दल काहीतरी प्रेम आहे सर. उन्हामध्ये काम करणारी ती आई, तिचं लेकरू तिच्याकडे जेव्हा रस घेऊन येतं तेव्हा ते म्हणतं रस प्यायला ये म्हणलं माय. म्हणून हे गाणं आहे सर, रस प्यायला ये म्हणलं माय. अरे वा. डॅश डॅश बोलायचं नाही, डॅश डॅश करायचं नाही. खोटं कधी खोटं बोलायचं? बोलायचं नाही, खोटं करायचं नाही. नाही नाही नाही? थोडस राहिलं. होय. काय सांगू? सांगतो तूच तर मेन आहे. खोट खोट बोलायचं नाही. हे. कॉपी 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 करायची करायची नाही. नाही. मॅडम तुमच्यासाठी. चंगळ्या बोले डॉट डॉट. हम्म. काय? एवढंच आहे का? चंगळ्या बोले मुंगळ्या. नाही 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 चुकीचं उत्तर. चंगळ्या बोले. सांगू? हा. चंगळ्या बोले कू. अच्छा. सगळं तुझी तूच प्रश्नपत्रिका बनवली, सिलेबस तुझा, तू तुझे सीबीसीएससी काय कसला तो पॅटर्न तयार केलाय. हा? तर 5वी रिकामी जागा भरा. लावा डॅश डॅश. सोडा. नाही सर, हा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे सर. मी सांगू? लावा. मुळशी पॅटर्न. नाही ए लावा प्रश्न चुना नाही. लावा घोडा नाही. काय? मी सांगू परत. लावा ताकद. ए बाबा, लय झालं तुझं हे. प्रश्न तूच विचारतोय, उत्तर तुलाच माहितीये. चायला एवढे डायलॉग लिहिले मी. हे डायलॉग कुठून आले? चिंगळ्या बोले कू. म्हणजे ऐकायला लय भारी वाटतंय. रस प्यायला ये माय. पण कुठं काय बाबा, कुठली इंडस्ट्री मला सांग. सर मला वाटतंय इंस्टाग्रामच्या एक पात्रीवर तुमचं लक्ष कमी आहे. थोडस इकडे लक्ष द्या सर. हरकत नाही सर, आपण पुढच्या राऊंड कडे वळूया. इंग्रजी शब्दास मराठी शब्द सांगा. जाऊ दे. इंग्रजी आहे ना? हा. पहिले तिला विचार. ठीक आहे मॅडम तुम्हीच सांगा. पहिला शब्द कॉन्ट्रोवर्सी. वाद. वाद विवाद. नाही विवाद नाही, पण बरोबरच वाद. आहे. वादंग. वादांग. वादांग. तर दुसरा त्याच्यापेक्षा अवघड. म्हणजे- तू माझ्या मागे का लागलायस रे बाळा? लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स. मी सांगू? सांग. जगन्नाथ. नाही. लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स जगन्नाथ. ब्रह्मांड नायक. काय क्या बात आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. क्या बात आहे. आहे का नाही पिक्चरचं प्रमोशन. काय रे, लय भारी. तर पुढचा प्रश्न डेलुलू. दिलुलू. ही भाषा कुठली आहे? पिढ्यानपिढ्या हा शब्द आला तो होता डिल्युजन. पण या नवीन पिढीने म्हणजे जेनझी लोकांनी याला केला डेलुलू. तर सांगा डेलुलूला मराठीत काय म्हणतात? दिलुलू म्हणजे स्वतःच्याच ह्याच्यात मग्न असलेला, इमॅजिनेशन मध्ये, कल्पनेत रमणारा. हा हा बरोबर आहे. पोरग डिलिल्लू आहे का? काय रे? डिलिल्लू? कल्पना निवास. काय? कल्पना निवास. कल्पना निवास म्हटलं. ही कोण कल्पना? कोण तिचं निवास कुठे? ते कसं शोधायला जायचं? आता कल्पना विलास. सॉरी सर पुढचा शब्द तुमच्यासाठी आहे आणि तो तुम्ही ओळखलाच पाहिजे सर. शब्द आहे रिज. काय? रिज. डोंगरांची रीज असते तशीच ना? क्लू देऊ? रिज. रिज. रिज रीज. म्हणजे नांगर. जो पो करतो रिज तोच होतो रिज.
ह्याचा पण उत्तर मीच सांगतो, जाऊ हा. दे. बांध बांध शेतातला बांध म्हणजे रीज. म्हणजे रिज होय. रीज. चॅट जीपीटी वरनं काढलाय. बांध, शेती, शेतकरी, तरडे, देऊळबंद 2. कसलं आहे प्रमोशन, हाय का नाही? अरे, लय अवघड प्रमोशन पहिल्यांदा देतोय मी. सर आता आपण पुढच्या राऊंड कडे जाऊयात. पुढचा राऊंड आहे चूक की बरोबर. मॅडम, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. प्रवीण सर सेटवर अजिबात चिडत नाही. स्थलांतरित लोक पुण्याची शोभा घालवत आहेत. नाही नाही, हे चूक असं काही नाही. मला वाटलं शहर हे प्रत्येकाचं असतं. लांब लांब लोक येतात तेव्हा शहराची शोभा वाढते. उलट मॅडम, हा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या घराला साऊंड प्रूफिंग आहे. तुला कसं कळलं? आणि माझे त्याचं कारण कसं कळलं? म्हणजे माझा अंदाज लागला की सर एवढे चिडतात म्हणल्यावर सर ओरडतात, मग साऊंड प्रूफ. अरे साऊंड प्रूफ केलंय कारण ती अशा आवाजात माझ्यावर ओरडते की बाहेर पडू नये. 4 माणसाची इज्जत जायची काम. सर पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर, नीट ऐका. शेतकऱ्यांच्या समस्येवरील मुख्य तोडगा कर्जमाफी आहे. चूक की बरोबर? चूक. 100% हे उत्तर चूक आहे. कारण कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरचा तोडगा असूच शकत नाही. कारण आजपर्यंत मागच्या कित्येक वर्षात दरवर्षी कर्जमाफी होती. हजारो कोटीची होती. हजारो कोटीची ही कर्जमाफी जर शेतकऱ्याच्या खरंच खात्यांमध्ये आली असती तर शेतकरी मर्सिडीज बेंझ घेऊन फिरले नसते का रे. बदललेल्या आधुनिक शेतीला शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवणं हा परफेक्ट तोडगा आहे. कळलं का? त्यामुळे कर्जमाफी ही रिमेडी आहे. म्हणजे काय, तात्पुरता औषधोपचार आहे. म्हणजे लहान पोरगं रडायला लागलं की आपण त्याला काय देतो, पटकन गोळी देतो. गोळी खा आणि शांत हो. हा, सरकार असं करतात कर्जमाफी देऊन. आपल्याला शेतकऱ्याला सगळ्यात श्रीमंत उद्योजक बनवायचं. तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या आत्महत्यांवर स्वतःच आता तोडगा काढला पाहिजे. नाहीतर मग हा तोडगा काढण्यासाठी परमेश्वरानं खाली येऊन शेती केली पाहिजे. दोन्ही तुला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर एक मिनिट. तर खासरेचे सगळे मराठमोळी पब्लिक नक्की हा देऊळबंद 2 पिक्चर बघायचाच आपल्या परिवारासोबत. काय बोलता सर? अशा प्रकारे हा राऊंड इथे संपलेला आहे. आता शेवटचा आणि अंतिम राऊंड. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. आपल्या पिक्चरचं नाव काय? देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची. या सिनेमाचं नाव न घेता सिनेमाबद्दल बोला. 10 वर्षापूर्वी एक सिनेमा आलता ज्याने 20-21 कोटी धंदा केलता. व्हायचे का तेव्हा कधी एवढे धंदे? पण झालता. त्या सिनेमाचा एक पुढचा भाग येतोय. 10 वर्षांनी येतोय. बरोबर की नाही? आणि त्या पिक्चर मध्ये एका अक्कलकोटच्या दैवी माणसाने असं काहीतरी केलं होतं ना की जग येडं झालं होतं. जग येडं झालं होतं. त्यांच्याच पिक्चरचा पुढचा भाग येतोय. आमच्या स्वामी समर्थांना एक येडा बाबा भेटला होता. यावेळी एक येडी बाई भेटणार आहे. पण तो पिक्चर सगळ्यांनी बघा. आणि 21 मे 2026 ला येतोय. डायरेक्ट थिएटर मध्ये बघा. आणि ते पण तुमच्या फॅमिली सोबत. आहे का नाही सर? बस हे जे तू सारखं बोलतोय ना मला लय आवडतं. कारण पिक्चर ही अशी गोष्ट आहे जी फॅमिली बरोबर एकत्रितच जाऊन बघितली पाहिजे. नाही तर माझ्या नाही काय. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची बघायला विसरायचं नाही. हा सिनेमा बघणं हे आपलं कर्तव्य आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही मधली सुट्टी आपल्या खासरीची बघायला विसरायचं नाही.